अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांनी अधिकृतपणे पृथ्वीवरती परतण्यासाठीचा आपला प्रवास सुरू केलेला आहे। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये गेले 9 महिने राहिल्यानंतर त्या आता पृथ्वीवरती परतणार आहेत। सुनीता विल्यम्स यांचा अंतराळ प्रवास फक्त 8 दिवसांसाठीच होता, मात्र बोईंगच्या स्टार लाइनर अंतराळ यानामधील तांत्रिक समस्यांमुळे त्यांचा हा मुक्काम वाढला। नासानं तत्काळ दुसरी योजना आखून अंतराळवीर आता स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलवर परत प्रवास करतायत आणि त्यामुळे सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वी तलावरती पोहोचतील। दरम्यान सुनीता विल्यम्स यांना परत घेऊन येणाऱ्या स्पेसएक्स क्रू ड्रॅगनचं वेळापत्रक कसं आहे त्यावरती आता आपण एक नजर टाकणार आहोत। तर कसं असेल त्यांना घेऊन येणारं हे वेळापत्रक त्यावरती एक नजर। सकाळी 8:15 हॅच क्लोज होईल, यानाचं झाकण त्या क्षणाला बंद केलं जाईल। तर सकाळी 10:35 अनडॉकिंग होतं, ज्यात ISS पासून वाहन वेगळं करण्यात आलेलं आहे। मग 19 मार्चलाच म्हणजे 2:41 डी ऑर्बिट बर्न झालं। पृथ्वीच्या वातावरणामध्ये यानाचा प्रवेश, त्यालाच ही संज्ञा म्हणून पाहिलं जातं। 19 मार्चला सकाळी 3:27 स्पॅश डाऊन केलं जाईल। यात यान जे आहे ते समुद्रामध्ये उतरणार आहे। तर 5 वाजता पृथ्वीवरती परत येण्यासंदर्भात पत्रकार परिषदही त्या ठिकाणी पार पडणार आहे। तर भारतीय वेळेनुसार 19 मार्च 2025ला सुनीता विल्यम्स या आता पृथ्वीवरती परतत आहेत। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।